हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आमची ज्वारी काढणं चालू आहे आणि कालच मी गावावरून आलेली आहे, पुण्यावरून. आणि आज आम्हाला लगेच बायकाही मिळाल्या आणि आम्ही केलेली आहे ज्वारी काढायला स्टार्ट. तर तुम्ही पाहू शकता, आता ही ज्वारी एका दिवसामध्येच होईल, कारण मला बायका भरपूर मिळालेल्या आहेत. म्हणजे आम्ही 13-14 जणी आहोत. तर त्यासाठी पहा तुम्ही, अशा प्रकारे आमची ज्वारी काढणी चालू आहे. आणि ही अशा प्रकारे ज्वारी काढतात. जे शेतकरी आहे त्याला तर माहीतच आहे, आणि भरपूर साऱ्या माझ्या मैत्रिणी शेतकऱ्याच्याच आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे. कारण ज्वारीला खूप मेहनत लागते आणि काढण्यासाठी खूप, आणि त्यावेळेस ऊनही जास्त असतं, त्यामुळे सगळे ज्वारी काढायला कंटाळा करतात. परंतु जे शेतकरी आहेत ते माल तर आपला ठेवू शकत नाहीत ना, आणि त्यामुळेच ही अशी हाल आहे. आणि म्हणूनच मी असा अवतार घेतलेला आहे की जेणेकरून आपलं उन्हापासून संरक्षण व्हावं. आणि कंपल्सरी सगळ्या बायकांनी असंच करावं, कारण प्रत्येकाला ऊन लागत असतं. त्यामुळे माझ्या माहेरीसुद्धा अशाच टोप्या घालतात आणि सर्व काही पॅक करतात आणि मगच शेतात काम करतात. परंतु इथल्या बायका बाकीचं सर्व घालतात, कार्प वगैरे बांधतात, पण टोपी घालत नाहीत. आणि आता माझ्याकडे ज्या बायका कामाला आहेत त्यांना बऱ्याच जणींना ही टोपी आवडली, आणि बरोबर आहे, त्यांचाही जीव आहे आणि त्यांनाही असं संरक्षण पाहिजे. कारण आपण उन्हात जर जास्त काम केलं तर आपली स्किनसुद्धा खराब होते, आणि त्यामुळेच ही ज्वारी काढताना ह्या टोपीचा वापर करावा. आणि हे पाहू शकता, अशा प्रकारे आमची ज्वारी काढणं चालू झालेली आहे. आणि आम्ही वेळेनेच कापली ज्वारी, कारण खूप उपटायला त्रास होतो. आणि मागच्या वेळेस आम्ही उपटून काढली होती तर खूप त्रास झाला आणि हाताला फोडसुद्धा आले. तर आणि मला तर एवढं काढायची सवय पण म्हणजे नाही राहिली, आणि म्हणजे मी काढतसुद्धा नाही. परंतु आपलं शेत असल्यावर आपल्याला तर काम करावंच लागतं, म्हणून मग मी सुद्धा त्या बायकांबरोबर काढली. आणि हे पहा, आम्ही एक पात काढली का लगेच कट करायचो, त्यामुळे आम्हाला सर्व सोपं गेलं. आणि त्याच दिवशी आमचं सर्व काम झालं. सर्व बायकांनी खूप छान काम केलं आणि खूप छान मला असा सपोर्ट केला. थोडंसं राहत होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी असं म्हणजे फास्ट घेऊन त्यांनी तेवढं सगळं माझं कंप्लीट करून दिलं, आणि त्याबद्दल मीही त्यांची आभारी आहे. आणि तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे खूप छान बायकांनी काम केलं. असं जर शेतकऱ्यांनाही छान असं सपोर्ट करणारे मिळाले तर बरोबर शेतकरीही सगळे पुढं जातील. कारण आणि आपणसुद्धा मजुराचा विचार करतोच, असं करत नाही असं नाही. कारण त्यांना सगळं हवं काय नाही ते त्यांचा. आणि ह्या दिवसात म्हणजे ज्वारीला रोज पण जास्त देतात आणि सर्व काही, आपणही त्यांच्या तयारीत असतो. तर हे पाहू शकता, शेतकऱ्याची अशी खालबेल असते. आणि आभाळसुद्धा निघायला लागलेला आहे, पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे खूप माझी धडपड चालू झाली होती, म्हणजे चालू आहे. कारण मागच्या वेळेस मकाच्या वेळेस खूप त्रास झाला आम्हाला. खूप सारा पाऊस येत होता आणि आम्ही मका भरत होतो. परंतु आता काय माहिती ह्यावेळेस काय होतं आणि काय नाही. आणि तर आता पाहूया कितपत आपल्याला सपोर्ट मिळतो आहे, कितपत नाही. कारण पाऊस काही आपल्या हातचा नाही, परंतु खूप साऱ्या मला बायका मिळाल्या. त्यामुळे मला खूप म्हणजे चांगलं वाटलं, कारण एक दिवस बायकाच मिळाल्या नाही. आम्ही दोघांनीच 2 पाथा कापल्या होत्या, ते पण ऊन असं पाहता हे करता आपण ते केलेलं होतं. परंतु मला दुसऱ्या दिवशी खूप साऱ्या बायका मिळाल्या, त्यामुळे माझी एक दिवसात काढून झाली. आणि त्यामुळं मी हॅप्पी आहे आणि मला खूप आनंद झाला, कारण मला बायका मिळाल्यामुळे. तर पाहू शकता, अशा प्रकारे शेतीमध्ये काम करावं लागतं. खूप सारं ऊन होतं त्या दिवशी. मला 2 जार पाणी लागलं, कारण पाणीच पिऊ वाटायचं सारखं, कारण इतकं ऊन होतं की प्रमाणाच्या बाहेर. शहरातल्या बायका तर त्या अशासुद्धा निघू शकत नाही. तर शेतकऱ्यांना किती असं हे कष्ट असतं, त्यांचाही जीव असतो. खूप ऊन लागतं मैत्रिणींनो.
हे खूप कष्टाचं काम आहे शेती म्हटलं तर. पण शेतकऱ्याचा विचार कोणी करत नाही. जर गॅस बंद झाला फक्त तर चुलीवर स्वयंपाक करायची बारी आली. आणि जर हे शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर तुम्ही शिजवणार काय? तर हे पाहू शकता, ही शेतकऱ्याची कहाणी आहे. तर तुम्ही असंच शेतकऱ्यांना सपोर्ट करा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग.